नमस्कार. आजचा स्पेशल व्लॉग आहे शिवरात्रीनिमित्त. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर आम्ही चाललो आहे आता शंकराच्या मंदिरात. इकडेच ब्रिज खाली एक मंदिर आहे ऐरवलीमधील, आणि आम्ही दरवर्षी शिवरात्रीला या मंदिरात येतो आणि आजही आम्ही तिथेच चाललो आहे. खरं तर चालत घरापासून तो मंदिरापर्यंत अंतर 20 ते 25 मिनटाचं आहे, पण तिथे गेल्यावर फार प्रसन्न वाटलं आणि म्हणून दरवर्षी आम्ही इकडेच येतो. आणि जेव्हा आम्ही इथे येऊन पोहोचलो तर आरती चालू होती, तर आपण आता आरतीचा आनंद जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल पार्वतीपते हर हर महादेव. महाराज महानंता रघुनायका महागणेशाचा जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया विभागाने श्री महादेव शंभो जय शंभो. हर हर ईश्वर सर्वांना चांगली. आरती तर झाली होती आणि खरं तर दर्शनासाठी खूप लांब लाईन लागलेली होती. तर आम्ही लाईनीत उभं राहून आता एकेकाने दर्शनाला सुरुवात केली. आणि आज शिवरात्रीमुळं भरपूर गर्दी होती, तर छान असा शंकराचा अभिषेक केला आणि त्यानंतर मुलांनी आणि मिस्टरांनी पूजा केली. नंतर मग मी स्वतः पूजा केली.
केनी ताईंना दिलं प्रत्यक्ष दर्शन. तर ऐकूया ताईंचा अनुभव. नमस्कार. आज मला इथे दर्शन दिलं. गेल्या वर्षी पण माझ्या पाठीमागे होता साप, हां आता पण उभा होता. हां नागदेवता हां. दर्शन दिलं. यज्ञ लावल्याबरोबर दर्शन दिलं मला. जसं यज्ञ चालू झालं तसं प्रत्यक्ष रूपी दर्शन दिलं. सगळ्यांना दर्शन दिलं. अरे बापरे. आणि सेम हे गेल्या वर्षी पण घडलं होतं. गेल्या वर्षी पण घडलं तर ते कॉलनीवाली माझी व्हिडिओ बनवली. हां म्हणजे तुमच्यावर प्रत्यक्ष नागदेवता म्हणजे शंकराची कृपा आहे म्हणून हे सगळं घडतंय. एवढं. तुमचं नाव काय ताई? भानुकी. ओके ओके ओके. तेव्हा आपण भक्तिभावनेने पूजा करतो तेव्हा असे प्रसंग घडतात आणि ते सत्य असतात. हे आता आपण ताईंच्या तोंडातून ऐकलं आणि खरंच मलाही खूप छान वाटलं ते. तर या पद्धतीने आम्ही साजरी केली आमची शिवरात्री आणि निघालो घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.